नमस्कार मंडळी. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल की आज मी एक पारंपरिक पदार्थ बनवला होता आणि त्याचसोबत 2 दिवसांपासून हे मटार आणि पनीर मला फ्रीजमधून बघत होते. तर मी म्हटलं की आज मटार पनीर न बनवता दुसरं काहीतरी बनवूया. तर याच्यामध्ये या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे तेल आणि त्यासोबत थोडं जिरं घातलेलं आहे, कारण नंतर मी थोडा मसालासुद्धा टाकणार आहे. तर याच्यासाठी लागणार आहे भरपूर असा कांदा. तुम्ही ओळखला असेल मी काय करत आहे. तर मी बनवत आहे पनीरची भुर्जी. शाकाहारी लोकांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तर हा चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा कांदा. आणि ज्या पदार्थाची मी गोष्ट करत आहे, पारंपरिक पदार्थाची, तर तो तुम्ही एकट्या वगैरे करायला जाऊ नका. जर तुम्हाला सवय नसेल तर कोणतरी सोबतीला घ्या आणि त्यांच्यासोबत बनवा किंवा थोड्या प्रमाणात अगदी बनवून बघा, नाहीतर तुमची फजिती होणार आहे. माझ्याकडे सुद्धा प्रॉपर भांडं नव्हतं ते स्टीम करण्यासाठी. तर इथे मी घातलेलं आहे टोमॅटो आणि मिरची. मी तिखट पावडरसुद्धा घालणार आहे, पण याच्यामध्ये मला जास्त तिखटपणा आवडतो. आणि यासोबत ही रेडीमेड आलं आणि लसणीची पेस्ट, जी मला अजिबात आवडत नाही, बाहेरून आणलेली मला फ्रेशच आवडते, त्यामुळे मी ही सुद्धा थोडीच घातलेली आहे. याला मी चांगलं परतलेलं आहे, तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. यानंतर मी याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट पावडर घातली आणि त्यासोबत अगदी थोडा गरम मसाला घातला, कारण तो खूप स्ट्रॉंग वासाचा आहे, त्याच्यामुळे मी थोडाच घातला, मला तरी आवडतो. आणि त्यासोबत सांगायचं तर मी तो पारंपरिक पदार्थ म्हणजे दिवशी हा आहे आणि तो त्याचा साईज बघून मला भरपूर हसू आलं. त्याचं मी व्हिडिओ शूटिंग काढलेलं आहे, पण मी ते याच्यामध्ये ॲड करणार नाही आहे. मला त्याचा शेप बघूनच हसू आलं, कारण दरवेळी आईसोबत बनवतो आम्ही आणि आईला हेल्प वगैरे करत असतो, आई दाखवत असते. पण यावेळेला मी एकटीच करायला घेतले आणि त्याच्यामुळे मला ते नाही जमलं त्याचा शेप, आणि तो शेप बघून मला हसू आलं का माहिती नाही. पण चव अगदी चांगली झाली होती. इथे मी ग्रीन पीस घातलेले आहेत याच्यामध्ये. थोडं पाणी घालून मी याला शिजू दिलं अगदीच थोड्या वेळापुरतं. आणि त्याचसोबत इथे मी पनीर कुस्करून ठेवलेलं होतं आणि ते घातलं. तिखट मीठ अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तांदळाचा पदार्थ असल्यामुळे थोडं जास्त तिखट मीठ असेल की तो पदार्थ अगदी चांगला लागतो. तर अशा प्रकारे हे मी इकडे मिक्स करून घेतलेलं आहे. जर तुम्ही एकट्या वगैरे करत असाल दिवशी हा प्रकार आणि तुम्हाला याच्या आधी अनुभव नसेल तर अगदी थोड्या प्रमाणात करून बघा, नाहीतर तुमचे हाल होणार आहेत. तर इथे बघू शकता, मी इथे माझ्याकडे प्रॉपर भांडणे सांगत होते ना, तर मी अशा प्रकारे हे इथे दिवशी तर तुम्ही बघू शकता त्याचा शेप कसा झाला आहे. आणि उकडल्यानंतर मला भीती होती की ह्या बसतील म्हणून, तर तसं काही झालं नाही. चांगल्या झाल्या होत्या, पण त्याचा शेप प्रॉपर नाही आहे. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. टेक केअर. बाय.